राज्यामध्ये आज आणि उद्या पावसाचं धुमशान, संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी, हवामान खात्याचा अंदाज। तळकोकणात पावसाचा जोर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, तर पुढच्या 24 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। आज पुणे साताऱ्याला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी। धरणातून होणारा विसर्ग पाहता पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दल अलर्ट मोडवर, सिंहगड रोड परिसरात आणि इतर ठिकाणी अधिकारी आणि जवान बचाव साहित्यासह तैनात। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले। नदीकाठच्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन। खडकवासलातून विसर्ग वाढवला, मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, सुरक्षिततेसाठी काही ठिकाणी वीज पुरवठाही बंद। नाशिकमध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नद्या नाले दुथडी भरून वाहतायत। पावसामुळे दळणवळणाला अडथळा, काही गावांचा संपर्क तुटला, आजही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे सगळ्या 33 दरवाजे उघडण्यात आलेत, यामुळे नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 81.96% जलसाठा, 3 जलाशयांमध्ये 100% पाणीसाठा। उजनी धरणामध्ये 78%, तर पावसाचा जोर राहिल्यास पुढचे 2 ते 3 दिवसात पाणीसाठा 100%वर जाणार। उजनीतील जीवघेण्या जलवाहतुकीपासून कायमची मुक्तता होण्याच्या दृष्टीनं उजनी धरणावर पूल साकारला जाणार। बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंजुरी, कुगाव ते शिरसोडी या उड्डाणपुलाची उभारणी होणार। आकुर्ली मेट्रो स्थानकापर्यंतचा प्रवास सुकर होणार। पश्चिम द्रुतगती मार्गावरील दक्षिण उत्तर भागाला जोडण्यासाठी पादचारी पूल बांधण्याचा निर्णय। हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 14,690 अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू। महिला व बालविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ही रिक्त पदं भरली जातील। मुंबई विद्यापीठाची 2 वर्षांपासून रखडलेली पदवीधर सिनेट निवडणूक 22 सप्टेंबरला होणार। 10 जागांसाठी निवडणूक 6 ऑगस्टपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल। विशाळगडावरील हिंसाचार प्रकरणी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडून राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस, 13 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश। मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर आज मेगा ब्लॉक, तर हार्बरच्या वडाळा ते मानखुर्द स्थानकादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाईल। आज विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात काँग्रेसच्या 2 महत्त्वाच्या बैठका, रमेश चेन्निथला बैठकीला उपस्थित राहणार। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, कारागृहात असलेल्या सचिन वाझेचं फडणवीसांना पत्र, पत्रामध्ये जयंत पाटील यांचंही नाव असल्याची सचिन वाझेची माहिती। सचिन वाझे मला कधीही भेटला नाही, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, तर फडणवीसांचा गुन्हेगारांशी पत्रव्यवहार चालू आहे। वाझेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रावरून जयंत पाटील यांचा टोला। सचिन वाझे हा काही भाजपचा प्रवक्ता नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। वाझेंच्या आरोपावर अनिल देशमुखांनी सीबीआय चौकशी आणि नार्को टेस्टला सामोरं जावं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। फडणवीसांचे बगलबच्चे वारंवार नार्को टेस्टची मागणी करतायत, वाझेवर विश्वास ठेवता येणार नाही असं कोर्टानं सांगितलं, तरीही भाजप नेते कुणाला धमकवण्याचा प्रयत्न करतायत, सलील देशमुख यांचा सवाल। कैदेतील सचिन वाझेला मीडियाशी बोलण्याची परवानगी कशी, वाझेच्या बंदोबस्तातील पोलिसांना निलंबित करा, वाझेंच्या मागे कुणाची शक्ती हे वेगळं सांगण्याची गरज नाही, अतुल लोंढेंची वाझेंवर सडकून टीका। महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय लवकरच, पुन्हा महायुतीचं सरकार येणार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्यभरात सलोख्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी भाजपचे नेते दौरा करणार, भाजप आणि मित्रपक्षांच्या जागा निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू, नारायण राणेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंची सध्या मनस्थिती चांगली नाही, त्यांना योग्य हॉस्पिटल आणि योग्य डॉक्टरची गरज आहे, चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका।
उद्धव ठाकरेंचं वागणं औरंगजेबासारखं, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. अमित शहांनी कलम 370 रद्द करून मोठं काम केलं, बावनकुळेंचं वक्तव्य. ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा असती तर उद्धव ठाकरेंना सुवर्ण पदकच मिळालं असतं, मुंबई भाजपची ट्विटद्वारे ठाकरेंवर टीका. शिवसेना भाजपची नैसर्गिक युती तोडून गद्दारी कुणी केली, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना सवाल. तर संजय राऊत म्हणजे भाड्यावर आणलेला भोंगा, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गुलाबराव पाटलांचा टोला. लोकसभेची लढाई 3 पक्षांसोबत नाही तर फेक नरेटिव्ह सोबत होती. 400 पारचा नारा संविधान बदलण्यासाठी असा खोटा प्रचार विरोधकांनी केला. अमरावतीच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. देवेंद्र फडणवीस राज्याच्या विकासासाठी काम करतायत हे सगळ्या जनतेला माहिती आहे. त्यांच्या विरोधात काहीच सापडत नाही म्हणून सो कॉल्ड विचारवंतांना आणून खोटा नरेटिव्ह पसरवला जातो. केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवर टीका. 20 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचा अंदाज. सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसची आज बैठक. नाना पटोले, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथलांसह अन्य नेते उपस्थित राहणार. जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता. निवडणुका आल्या की काही जण मला जाणीवपूर्वक टार्गेट करतात, राजकारणाच्या क्षितिजावर नको अशी काहींची भूमिका. हर्षवर्धन पाटलांचा रोख नेमका कुणाकडे, राजकीय वर्तुळात चर्चा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम ॲक्शन मोडवर. बीडमध्ये क्षीरसागर मुक्तचा नारा, तर परळीमध्ये मंत्री धनंजय मुंडेंविरोधात एमआयएम उमेदवार देण्याच्या तयारीत. अब्दुल सत्तारांना संभाजीनगरचं पालकमंत्रीपद दिल्यानं आमदार संजय शिरसाट नाराज. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमालाही अनुपस्थिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आजपासून दौरा. सोलापुरातून दौऱ्याला सुरुवात करणार. 13 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये या दौऱ्याचा समारोप होईल. राज ठाकरेंवरची टीका आम्हालाही सहन होत नाही. आज गाड्यांच्या काचा फुटल्या, थोबाड फुटायला वेळ लागणार नाही. सिंधुदुर्गमध्ये बोलताना निलेश राणेंचं वक्तव्य. शरद पवारांनी सपत्नीक मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. राज्य सरकारच्या साखर कारखान्यांची प्रलंबित थकहमी प्रकरणं आणि मागच्या भेटीवेळी चर्चेत घेतलेले प्रलंबित प्रश्नांसंदर्भात ही भेट झाल्याची माहिती. वर्षा निवासस्थानी शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवेळी अदानी कंपनीचे 2 अधिकारी उपस्थित. सूत्रांची माहिती, आपण आपल्या कामासाठी भेट घेतली आणि आपण गेल्यानंतर अदानींचे अधिकारी आले असावेत. शरद पवारांची एबीपी माझाला माहिती. मुख्यमंत्री शिंदेंनी फेरीवाल्यांची भेट घेतली. शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या उपस्थितीत फेरीवाले शिंदेंच्या भेटीला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतिहासात पहिल्यांदाच फेरीवाल्यांची भेट घेतली. निरुपम यांचं वक्तव्य. आता आम्ही आरक्षणाची आशा सोडली आहे. सरकार आम्हाला आरक्षण देत नाही, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करत नाही. जरांगेंचं वक्तव्य. तर सरकारनं सगळ्यांवरचे गुन्हे मागे घ्यावेत, जरांगेंची मागणी. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. तर 7 ऑगस्टपासून जरांगेंची पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली. आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या चौघांना दिलासा. अकोला जिल्हा न्यायालयाकडून हल्ला करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर मुंब्रा मतदारसंघाला बदनाम केलं जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराला बदनाम करणाऱ्यांविरोधात अभियान राबवणार. सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया पठाण यांची माहिती. भंडाऱ्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपची जिल्हा कार्यकारिणी विस्तारित बैठक. यावेळी कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारीला लागण्याचे आदेश. निफाड मतदारसंघ भाजपलाच मिळावा. भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एकमतानं ठराव मंजूर. लोकसभेमध्ये राष्ट्रवादीनं भाजपच्या उमेदवाराला मदत केली नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाद. अनगरमधील अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाचे नेते आमने-सामने. शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये खडाजंगी.
पंढरपूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत पदाधिकारी निवडीवरून खडाजंगी। माजी आमदार सुभाष पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये वाद। अतुल म्हात्रे यांना पक्षात न घेता पदावर घेतल्यानं जयंत पाटील आक्रमक। जळगावमधील दिशा बैठकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा रेल्वे रस्ते विभागावर संताप। केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विभागातील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं रक्षा खडसेंकडून संताप व्यक्त। तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला हे थोरातांनी सिद्ध करावं। सिद्ध झालं तर आपण राजकारणातून बाजूला होऊ। महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंनी बाळासाहेब थोरात आणि रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला। विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी महाराष्ट्रात संविधान मंदिराची पायाभरणी। या उपक्रमाच्या माध्यमातून संविधानाची महती सांगण्याचा आमचा प्रयत्न। मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। लाडकी बहीण योजना उद्धव ठाकरे यांच्या काळात आणू शकले नाहीत, मात्र आम्ही आणली। राज्यातील बहिणींनी कपटी सावत्र भावापासून सावध राहावं। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला। शेकापचे प्रदेशाध्यक्ष आशा शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली। आशा शिंदे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्यता। आशा शिंदे भाजपच्या माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी। पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास पक्षासोबत, साहेबांसोबत आणि जनतेसोबत प्रामाणिक राहू। तिलोत्तमा पाटलांची पक्षाची एकनिष्ठतेची प्रतिज्ञा। अंमळनेर विधानसभा मतदारसंघात तुतारीकडून संभाव्य उमेदवार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून वर्धा जिल्ह्यातील नेत्यांची कानउघाडणी। आपापसातले वाद मिटवण्याचं बावनकुळेंचं आवाहन। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपची जिल्हास्तरीय बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा आढावा घेतला। रायगडमधील कोलाड रोहा महामार्गावरील खड्डा बुजवला। एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग। खड्डा बुजवल्यावर महामार्गावरची वाहतूक सुरळीत। आमदार अभिजित वंजारी आणि खासदार प्रशांत पडोळे यांनी राजदीप कंपनीच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। मुंबई कोलकाता महामार्गावर गेल्या 5 वर्षापासून रेल्वेचं काम सुरू। या कामामुळे सर्व्हिस रोडला खड्डे आणि त्यामुळे आमदार खासदार आक्रमक। बारामतीमध्ये पोलिसांचा अवैध दारू साठ्यावर आणि दारूची वाहतूक करणाऱ्यांवर छापा। एकूण 1,12,000चा मुद्देमाल जप्त। तिघांविरोधात कारवाई। काँग्रेसच्या टोल आंदोलनाला यश। साताऱ्यातील तासवडे टोल इथं हायवेचं काम सुरळीत होईपर्यंत 25% सूट, तर टोलनाका परिसरातील स्थानिकांना 20 किलोमीटरपर्यंत कायमस्वरूपी टोलमुक्ती। मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचं आंदोलन। यावेळी काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे NHAIच्या अधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण NHAIच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। पुण्यातील चाकण MIDC परिसरातील अभूतपूर्व वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं। सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी। 4 ऑगस्टपासून हा नवा नियम लागू होईल। छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरची कलाकृती साकारली। पोलिसांकडून कारवाई केलेल्या सायलेन्सरचा भन्नाट उपयोग। वाहतुकीच्या नियमांचा संदेश देणारी कलाकृती। अमरावतीमध्ये दामिनी पथकाची 2 कॅफेवर धाड। पथकाकडून कॅफेवर कारवाई। 14 युवक युवतींना ताब्यात घेतलं। हे युवक युवती राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन। दौंड तालुक्यातील खामगावमध्ये तरुणाची कोयत्यानं वार करत निर्घृण हत्या। घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल। पुढची कारवाई सुरू। बीडमधील नाथरा गावात उसने पैसे न दिल्याच्या कारणावरून एकानं गोळीबार केल्याची घटना। यात कोणीही जखमी नाही। आरोपींवर गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही। कुख्यात गुंड अबू सालेमसाठी मनमाड रेल्वे स्थानक पूर्ण रिकामं केलं। कडक पोलीस बंदोबस्तात अबू सालेमची नाशिक कारागृहात रवानगी। केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झालेल्या ठिकाणी मेजर सीता शेळकेंनी सहकाऱ्यांच्या मदतीनं पूल उभारला। पुलावरून बचाव कार्य सुरू। जवानांच्या पथकात महाराष्ट्राच्या कन्या मेजर सीता शेळकेंचं योगदान। ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन सुवर्ण पदकापासून 2 पावलं दूर। उपांत्य लढतीत आज लक्ष्य सेनपुढे डेन्मार्कच्या
एक्सेल्सनचं आव्हान, ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठणारा लक्ष्य सेन भारतातील पहिला पुरुष बॅडमिंटनपटू। उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय हॉकी संघासमोर ब्रिटनचं आव्हान। आज दुपारी 1:30 वाजता भारताचा ब्रिटनसोबत सामना। मनू भाकरचं ऑलिम्पिकच्या पदकाच्या हॅट्रिकचं स्वप्न भंगलं। 25 मीटर पिस्तूल प्रकारात मनू 4थ्या स्थानावर। आज भारत श्रीलंका वनडे मालिकेतील दुसरा सामना कोलंबोमध्ये दुपारी 2:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार। पहिला सामना टाय झाल्यानं दुसऱ्या सामन्याकडे लक्ष। उत्तराखंडमध्ये पावसाचं थैमान। पावसामुळे केदारनाथ यात्रा मार्गावर भूस्खलन झाल्यानं हजारो भाविक अडकले। केदारनाथ यात्रा मार्गावरून 8,495 भाविकांची सुटका। वायुदल आपल्या ताफ्यातील सुखोई 30 MKI लढाऊ विमानांना आणखी शक्तिशाली करणार। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला 84 विमानांना अपग्रेड करण्याची मंजुरी आणि यासाठी 63,000 कोटी रुपये खर्च येणार। ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशमध्ये 114 रस्ते बंद। 7 ऑगस्टपर्यंत हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज। केरळमधल्या वायनाडमध्ये भूस्खलन, आपत्तीग्रस्तांना दाक्षिणात्य कलाकारांकडून प्रत्येकी 20 ते 35 लाखांची मदत। एअर इंडियाची तेल अविवला जाणारी सगळी उड्डाणं 8 ऑगस्टपर्यंत रद्द। इस्रायल इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर कंपनीचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।